नमस्कार मैत्रिणी, कशात तुम्ही सगळे? चला आज आपण बनवूयात मस्त कुरकुरीत अशी उपवासाची चकली. छान चवीला, अप्रतिम अशी आणि अजिबात ठसका किंवा चिटकणार नाही. चला तर मग बनवूया. तर मी इथे अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. नॉर्मल जो आपण खिचडीला वापरतो तोच साबुदाणा आहे. याच्यामध्ये आपण पाणी टाकायचं आणि छान स्वच्छ असा साबुदाणा आपण हाताने प्रेस करून धुवून टाकायचा. 1 ते 2 पाण्याने साबुदाणा धुतला तरी काही हरकत नाही. स्वच्छ आपल्याला साबुदाणा हवा आहे. तर बघा, या प्रकारे आपण साबुदाणा धुवून पाणी काढून टाकूयात. तर याच्यामध्ये मी साबुदाणा बुडेल इतपत मी पाणी टाकलेलं आहे. तुमच्या साबुदाण्याची क्वालिटीनुसार पाणी कमी जास्त लागू शकतं. तर पाणी थोडंसं जास्तच टाका, जेणेकरून साबुदाणा छान फुलून येईल. त्याला आपण झाकून एक रात्रभर म्हणजे 8 ते 9 तास असंच झाकून ठेवणार आहोत. तर हे बघा, 8 ते 9 तासानंतर म्हणजे रात्री मी ह्याला 8-9 वाजता भिजत ठेवलं होतं. तर सकाळी 7:30 झालेले आहेत. तर मस्त आपला साबुदाणा फुलला आहे. तुम्ही बघू शकता, दाबला तर लगेच प्रेस होतो आहे. गरम पाणी टाकायची वगैरे अजिबात गरज नाही याला. असाच खूप छान आपला साबुदाणा फुलला आहे. तर हा आपण असाच प्लेटमध्ये काढून घेऊया, जेणेकरून याच प्लेटमध्ये आपण पुढची कृती करणार आहोत. तुम्ही बघू शकता एक साबुदाणा एकदम सुटसुटीत फुलला आहे. पाणी जास्त टाकलं होतं मी, तर ही छान फुलला आहे आणि मोकळा सुटसुटीत झाला आहे. तर सगळा साबुदाणा मी प्लेटमध्ये काढून घेतला आहे. तर हे आपण आता साईडला ठेवून देऊयात. आणि त्याच पातेल्यामध्ये मी 1 वाटी भगर घेत आहे. अर्धा किलो साबुदाणा असेल तर 100 ते 150 ग्राम आपण भगर घ्यायची आहे. तर भगर आपण छान पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे या प्रकारे. आणि आता पाणी काढून टाकूया आपण. आणि त्याचमध्ये आपण स्वच्छ पाणी टाकून घेऊया, जे आपल्याला हे भगर छान शिजवून घ्यायची आहे गॅसवर. एक वाटी भगरला मी इथे 2 वाट्या पाणी घेत आहे. पाणी आपल्याला जास्तच घ्यायचं आहे, कारण भगर आपली छान शिजली पाहिजे, एकदम स्मूथ पेस्ट झाली पाहिजे भगरीचं. तर चला आपण हे गॅसवर ठेवूयात आणि याला एक उकळी येऊ देऊयात. हे बघा, तुम्ही बघू शकता मित्रांनो, उकळी येऊन छान आपली भगर शिजली आहे, एकदम सॉफ्ट अशी झाली आहे. तुम्हाला जर पाणी लागत असेल तर तुम्ही थोडंफार कमी जास्त केलं तरी हरकत नाही. छान आपली भगर शिजून गेली आहे. तर अशीच एक पातळ आपली झाली पाहिजे. थोडंसं तुम्ही पाणी याच्यामध्ये आता या स्टेजला जर टाकलं तरी काहीच हरकत नाही. तर आता आपण टाकून घेऊ याच्यामध्ये मीठ आणि लाल तिखट. मी ते साधं आपलं मीठ आणि लाल तिखट टाकलं आहे. तुम्हाला जर जिरे वगैरे तुम्ही खात असाल तर ते ह्याच्यामध्ये तुम्ही टाकले तरी काही हरकत नाही, पण आमच्याकडे नाही खात, मग मी याच्यामध्ये जिरे वगैरे काही ॲड केलेले नाही आहे. फक्त मीठ आणि चटणी. तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात, किंवा मीठचं प्रमाण तर तुम्ही कमीच ठेवा शक्यतो तर, कारण वाळवणाच्या कोणत्याही पदार्थाला मीठ कमीच ठेवायचं, ते वाळल्यानंतर खारट होतात. तर आता छान हलवून आपण याच्याचमध्ये जो साबुदाणा आपण रात्रभर भिजत ठेवला होता तोच आपण याच्यामध्ये सगळा काढून घेऊयात. हे छान आपण आता हलवून घेऊयात. गॅसची फ्लेम एकदम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. सगळ्यात कमी ठेवली तर उत्तमच. छान आपण हे हलवून घेऊयात. याने काय होईल माहिती आहे का, डायरेक्टच साबुदाणा टाकला तर तो चिकटेल दाताला खाताना चकली वाळल्यानंतर. आणि जर थोडासा साबुदाणा जर वाफवून घेतला तर एकदम क्रिस्पी असा आपला साबुदाणा दाताखाली लागून जाईल. तर आपण ह्याच आता गॅस बंद करून झाकून एक 10 ते 15 मिनटं असंच ठेवायचं आहे, हे थंड होईपर्यंत. तोपर्यंत मी इथे 1 किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत. तर हे आपण आता खिसणीने खिसून घ्यायचे आहेत. हाताने प्रेस केलं तरी चालेल, पण मोठे राहतात बटाटे, त्याच्यामुळे आपण छान खिसणीनेच बारीक खिसून घेऊयात. खिसणीने जर खिसलं ना तर अजिबात टाईम नाही लागत, पटापट आपले खिसून होतात.
या प्रकारे सगळे बटाटे आपण किसून घेऊ। खूप मस्त आणि सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो। तुम्ही जर पहिल्यांदाच करत असाल तर नक्की ट्राय करा ही रेसिपी, आणि तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। असेच आता आपण नवनवीन उन्हाळी पदार्थ घेऊन येणारच आहोत स्पेशल तुमच्यासाठी। तर चला, हे तर आपलं आता सारणसुद्धा थंड झालेलं आहे। तर बटाटे जे आपण चीज करून घेतला होता त्याच्याचमध्ये आपण हे बटाट्याचं सारण आपण टाकून देऊयात। हे थोडंसं कोमट आहे, म्हणजे आपण हात लावू इतपत हे कोमट आहे, एकदम पण थंड होऊ द्यायचं नाही। हे बघा, या स्टेजला तुम्ही थोडंसं मीठ किंवा चटणी टेस्ट करून बघू शकता। तुम्हाला कमी जास्त वाटलं तर ॲड करता येतं। तर छान येतं, एक जीव आपल्याला हे गोळा करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता आपण वाफवून घेतल्यामुळे आपल्या ह्या मिश्रणाला एक चिकटपणा आलेला आहे, म्हणजे आपण जेव्हा चकली करू तेव्हा अजिबात तुटणार नाही। छान हे मिक्स करून घेतलेलं आहे। तर चला आता आपण पापड्या करायला घेऊयात। तर हे बघा मैत्रिणी, मी साच्यामध्ये टाकून घेतले चकलीचं सारण। तर मी ते पॉलिथिनवर छान आपण चकली आता करून घेऊयात। खूप पटापट आणि मस्त होतात, तुम्ही बघू शकतात अजिबात मध्ये कुठेच तुटत नाही आहेत चकली। मस्त अशा प्रकारे आपण आपल्या चकल्या आता करून घेऊयात। अशीच पॉलिथिन असेल तर मस्तच, नसेल तर आपल्या साडी किंवा ओढणीवर सुद्धा एखाद्या फडक्यावर आपण चकल्या करून घेऊ शकतो। हे असंच आपल्याला 2 दिवस आपल्याला कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचं आहे। ऊन याला भरपूर द्या, कारण आपल्याला वर्षभर ह्या टिकतात। 1, 2, 3 वर्षसुद्धा ह्या आरामात टिकतात चकल्या। अजिबात आपण याच्यामध्ये तेलाचा वापर केलेला नाही आहे, त्याच्यामुळे अजिबात वास वगैरे काही येत नाही, छान होतात। मी इथे या प्रकारे सगळ्या चकल्या करून घेतलेल्या आहेत। तर चला, तर मग आपण 2 दिवसानंतर मी तुम्हाला दाखवते। हे बघा मैत्रिणी, छान आपल्या चकल्या अशा कडकडीत उन्हामध्ये वाळलेल्यात। आता ऊन तर भरपूर पडतच आहे, तर हे 1-2 दिवसामध्ये कडकडीत वाळतात, त्यात काही शंका नाही। तर बघू शकतात मस्तपैकी ह्या आता वाळलेल्या आहेत। तर दुसऱ्या साईडला मी तेल तापायला ठेवलंच आहे, तर आपण त्याच्यामध्ये तळून घेऊयात तेलात। मी इथे लोखंडाची कढई वापरली आहे। तर हे बघा मैत्रिणी, किती मस्त फुलतात, टिबल चौपट आपल्या चकल्या फुलत आहेत। मस्त कुरकुरीत अशा अप्रतिम चवीच्या आणि करायला खूप सोप्या। तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। हे बघा, मस्त अशा आपण चकल्या तळून घेऊयात। हे बघा मैत्रिणी, मस्त अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत, कुरकुरीत, चवदार आणि क्रिस्पी। हे बघा किती इझी, आपण हात केला की तुटून गेल्यात। हे बघा, मस्त साबुदाणा, एक साबुदाणा आपला मस्त याच्यामध्ये फुलून गेलेला आहे, वाफवलं आहे ना म्हणून। तर चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर आत्ता लगेच लाईक कराच आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा। नमस्कार।